मित्रांनो, तुम्ही कधी एखाद्या रेल्वे स्थानकाला भुताटकीने बाधित असं रेल्वे स्टेशन म्हणून लोकांनी घोषित केलेलं कधी वाचलं आहे? त्याबद्दल ऐकलं आहे किंवा त्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? मित्रांनो, भोपाळ जवळील निशातपुरा, निशातपुरा नावाचं असं एक रेल्वे स्थानक आहे, की जे अक्षरशः बांधून तयार आहे. 2023 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. तिथे सगळ्या प्रकारच्या सेवा, सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी म्हणा किंवा बसायला बाकडे म्हणा, रेल्वेची प्लॅटफॉर्म किंवा तिथे अ, विद्युत व्यवस्था, लाईट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तिथे एकही रेल्वे, मग ती मालवाहू गाडी असेल किंवा सवारी गाडी असेल किंवा मेल एक्सप्रेस असेल, सुपरफास्ट असेल, दुरांतो असेल, वंदे भारत त्या मार्गाने जाणारी असेल, कुठलीही गाडी, रेल्वे गाडी तिथे थांबत नाही. तिथे कुठलाही स्टाफ, अधिकारी, कर्मचारी, वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. कुणीही तिथे नाही. तिथे कुणीही पॅसेंजर म्हणजे प्रवासी येत नाहीत आणि जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. येण्याचाही येत नाही कारण गाड्याच थांबत नाही. त्यामुळे 6 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं हे रेल्वे स्थानक हे जणू अघोषित असं सोडून दिलेलं, टाकून दिलेलं, बहिष्कृत केलेलं असं स्थानक आहे किंवा काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. मित्रांनो, या रेल्वे स्थानकावरून येणाऱ्या, जाणाऱ्या, थांबणाऱ्या, न थांबणाऱ्या गाड्यांचं कोणतंही वेळापत्रक यामध्ये या रेल्वे स्थानकाचा समावेश नसल्यामुळे या रेल्वे स्थानकावर कुठल्याही प्रकारची वर्दळ, कुठल्याही प्रकारची ये-जा, कुठल्याही प्रकारची गजबज नसते. दिवसा तिथे चिटपाखरूसुद्धा नसतं. तर रात्री काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. मित्रांनो, हे खुलं न झालेलं, कार्यरत न झालेलं असं रेल्वे स्थानक आहे. नाव आहे निशातपुरा. अत्यंत सुंदर आहे. बांधलेलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहे. बांधकामसुद्धा सुंदर आहे. परंतु तिथे दिवस मावळल्यानंतर जाणं म्हणजे भीतीची एक वेगळी पडछाया तिथल्या लोकांवर दाटून राहिलेली असते. रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांअभावी ओस पडले ते रेल्वे स्थानक. या स्थानकाला भोपाळची भूत, प्रेत, पिशाच बाधित जागा असं नाव पडलं आहे. त्याला हॉन्टेड रेल्वे स्टेशन म्हणून लोकं जाणतात. आता झालं असं, की तिथे अ, अशा लोकांच्या म्हणजे लोकांच्या चर्चेत किंवा लोकांचा समज आहे, की तिथे जाऊ नये. तिथे काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी घडतात किंवा काय. तिथं भूत, प्रेत, पिशाच्च यांचा वावर आहे किंवा कसे, याबद्दल लोकांच्या मनावर, डोक्यावर एक पगडा, एक अशी धारणा, एक असा समज निर्माण झाला आहे. आता तो समज नासमज आहे, गैरसमज आहे, धारणा ही योग्य आहे, चुकीची आहे आणि लोकांच्या मनातले जे भ्रम आहेत त्याच्यातून ह्या रेल्वे स्थानकाला लोकांनी डेझर्टेड आहे म्हणजे सोडून दिलंय, त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे किंवा त्याचा त्याग केला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ह्या रेल्वे स्थानकाला नो ट्रेन, नो स्टाफ, नो पॅसेंजर म्हणून हॉन्टेड
म्हणजे पिशाच्च, भूतप्रेत, पिशाच्च बाधित आहे, असा लोकांनी समज करून घेतलेला आहे. आता रेल्वेने तिथं काही कार्यवाही सुरू केली, मालगाड्या थांबणे, प्रवासी गाड्या थांबणे, लोकांची ये-जा होणे, डेमू गाडी सुरू होणे, लोकल सुरू होणे, सवारी गाडी सुरू होणे. तर तिथं लोकांची ये-जा, वर्दळ, गजबज, दुकानं, चहा, पाणी, त्याच्यानंतर नाश्ता, जेवण, रिक्षा, टांगा, कॅब ह्या सेवा सुरू होतील. मालवाहतूक असेल, मालवाहतुकीमध्ये धान्य, कच्चा माल, भाजीपाला, फळे, कपडा, लत्ता ह्याचं ये-जा व्यापार सुरू झाला, तर त्या स्थानकाला चांगला आकार येईल असं म्हणायला काही हरकत नाही. या निशातपुरा रेल्वे स्थानकावर रात्री भीषण शांतता असते. म्हणजे एक प्रकारची अनामिक भीती दाटून तिथं आलेली असते. संध्याकाळी अंधाराच्या समयी या रेल्वे स्थानकातले सगळे दिवे हे जरी चालू असले तरी कुठलीही रेल्वे ह्या रेल्वे स्थानकातून वेगाने निघून जायलाच प्राधान्य देते. आता ह्या रेल्वे स्थानकाची परिस्थिती अशी आहे, की इथलं जे कामकाज आहे म्हणजे ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये इन्स्पेक्शन म्हणूया, अप्रूव्हल्स म्हणूया, सेफ्टी क्लिअरन्सेस म्हणूया, स्टाफ पोस्टिंग म्हणूया, ऑपरेशनल ऑर्डर्स म्हणूया, या सगळ्या अक्षरशः ठप्प झालेल्या आहेत, स्थगित झालेल्या आहेत. म्हणजे रेल्वे स्थानक कार्यान्वित करायच्या शेवटच्या टप्प्यात ह्या सगळ्या गोष्टी स्थगित झाल्यात. जून 23 ते जून 26 3 वर्ष पूर्ण झालेत. आपण ऑगस्टमध्ये आहोत आणि 6 ते 7 कोटी रुपये बांधून तयार केलेलं हे रेल्वे स्थानक हे रूमर्स म्हणजे ज्याला आपण अफवा म्हणतो, भुताटकीची अफवा, भुताटकी असल्याचा गैरसमज, ह्या सगळ्या मानसिकतेतून अक्षरशः पडून राहिलेला आहे आणि तिथे केलेला सगळा खर्च हा वाया चाललेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. आता तिथले जे भोपाळ डिव्हिजनचे पब्लिक रिलेशन ऑफिसर आहेत, त्यांचं नाव आहे नवल अगरवाल. ते काय म्हणतात, की आम्ही इथं हे रेल्वे स्टेशन, रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्याची सगळी तयारी केलेली आहे आणि येत्या काही दिवसात ते सुरूसुद्धा होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. या बातमीच्या किंवा तिथल्या लोकांच्यामध्ये पसरलेल्या अफवेच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आता त्यांनी जे वक्तव्य केलंय ते प्रत्यक्ष साकार होण्याच्या आधीपर्यंत निषादपुरा हे एक प्रकारे अत्यंत शांत, नीरव शांतता किंवा स्मशान शांतता आणि भीतिदायक बहिष्कृतपणा, भीतिदायक त्याग केलेलं रेल्वे स्थानक आणि तिथं वर्दळ नाही, कुणी दिसत नाही, चिटपाखरू नाही, एक भयान शांतता अशी तिथं दाटून राहिलेली आहे आणि जोपर्यंत पुढचं काही तिथं कामकाज सुरू होत नाही, तोपर्यंत हे वातावरण असंच राहणार आहे. त्यामुळे नो पॅसेंजर, नो स्टाफ, नो ट्रेन, रुपीज 6 करोड फॅसिलिटी टर्न्स घोस्ट स्टेशन. म्हणजे भूत स्थानक, पिशाच्च स्थानक किंवा भूत, प्रेत, पिशाच्च बाधित रेल्वे स्थानक अशी ह्या निषादपुरा भोपाळ जवळील रेल्वे स्थानकाची सध्या अवस्था आहे. तो भ्रम आहे, तो एक प्रकारचा गैरसमज आहे, हे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमधल्या तज्ज्ञांनी पुढे येऊन सांगायला हवं. जाणकार लोकांनी पुढं येऊन याचा खुलासा करायला हवा आणि रेल्वे विभागाने ते रेल्वे स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित होऊन तिथे गाड्या येऊन थांबतील, वर्दळ, जाये, गर्दी, गजबज, गोंगाट, कोलाहल सुरू होईल, व्यापार उदीम सुरू होईल, हे पाहायला हवं. अन्यथा हा समज दिवसेंदिवस दृढ होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर सांगा. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. माझे रील पाहून मला फॉलो करा. माझे व्हिडिओ पाहत जा. मी असंच काहीतरी वेगळं घेऊन येत असतो.
माझे व्हिडिओ पाहून ते लाईक आणि शेअर करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन, नातेवाईक सगळ्यांना माझे रील, माझे व्हिडिओ पाहायला सांगा. लाईक, शेअर करायला सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. मी वेगळ्या वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. तुम्हाला माझ्याबरोबर जोडलेलं राहायचं आहे आणि असं काहीतरी वेगळं ऐकून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, तर माझ्याशी जोडलेले राहा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे या निमित्ताने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.